तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSC कंबाईन 2026 पूर्व परीक्षा गट ब मध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांना इथे सोडवणार आहोत. तर बघा, एकूण 20 प्रश्न या पूर्व परीक्षेला विचारलेले होते आणि सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, 6 सलग समसंख्यांची बेरीज दिलेली आहे 150. तर बघा, 6 संख्या आहे म्हणून या 150ला 6 ने भागायचं. 150ला 6 ने भागितलं किती येतात? 25. 25 आले. आता ही 25 मध्ये लिहायचं. याच्या अगोदरच्या 3 समसंख्या लिहायच्या, 24, 22 आणि 20. याच्यानंतरच्या 3 समसंख्या लिहायच्या, 26, 28 आणि 30. तर बघा, इथे या 6 समसंख्या आहे ज्यांची बेरीज 150 आहे. आता त्याच्यानंतर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? याच्या पुढील आता 30च्या पुढं समसंख्या कोणती आहे? 32, 34 आणि 36 यांची करायची बेरीज. 32, 36 आणि 34 यांची बेरीज होते 102. तर या गणिताचे उत्तर 102 राहील. ठीक आहे, चला पुढच्या गणिताकडे. तर बघा, या ठिकाणी आणखी एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. 1/2 गुणिला 3. तर याला मी असं लिहू शकतो 1/2 वजा 1/3. बरोबर आहे. आणि पुढचं जे आहे त्याला कसं लिहू शकतो? 1/3 वजा 1/4. बरोबर आहे. आता याला जर आपण कंबाईनली सोडवलं तर काय होईल? तिरकस गुणाकार करून 3 वजा 2 वरती येईल आणि 2 गुणिला 3 खाली येईल. म्हणजे किती आलं? एवढंच आलं. बरोबर आहे. हां, म्हणून याला असं लिहू शकतो आपण. पुढे काय येईल? 1/4 वजा 1/5. आता यांनी काय म्हटलं? 15 पदांची. 15वं पद, पहिलं पद जर 2 गुणिला 3 असेल तर 15वं पद कोणतं असेल? 16 गुणिला 17. बरोबर आहे. पहिलं पद 2 गुणिला 3 आहे खाली, तर 15वं पद हे राहील. मग डॅश 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 कुठंपर्यंत राहील? हे कुठंपर्यंत राहील? 1/16 वजा 1/17 पर्यंत राहील. आता हे 1/16 याच्या पहिल्या पदासोबत कॅन्सल होईल. हे सगळे असे कॅन्सल होत जाईल. फक्त पहिलं पद जे आहे कोणतं आहे आपलं? 1/2 आणि शेवटचं पद कोणतं आहे? 1/17 हे उरतील या ठिकाणी. तर 17मधून आता यांच्या तिरकस करायच्या. 17 वजा 2 गेले तर किती येतात? 17 वजा 2 वरती येईल आणि 17 गुणिले 2 खाली येईल. म्हणजे किती आलं? 17 वजा 2 किती आले? 15. 15 वरती आणि 34. 17 गुणिले 2 34 खाली. तर ऑप्शन क्रमांक 1 हे या गणिताचे उत्तर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तिसरं गणित याच्यामध्ये दिलेलं आहे. एका आयताचे मोजमाप करताना बाजूचे माप 5% वाढले. तर 5% वाढले म्हणजे 105% झाले. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले म्हणजे याचे किती झाले? 90% झाले. तर बघा, करा यांचं 105. आता क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे काय? हे लांबी पकडा, हे रुंदी पकडा. ठीक आहे, लांबी गुणिला रुंदी. तर करा, कितीनं वाढेल मग? आता हे बघा किती होईल? 90 नी याला जर गुणला आपण तर काय होईल बघा? शून्याच्या शून्य घेऊ. 9 × 5 = 45, 5 हातचे आले 4. मग इथे येईल 4 आणि इथे येईल 9. 9,450 आले आणि इकडे खाली आले 10,000. तर बघा, हे कितीने कमी आहे? हे कितीने कमी आहे? तर याचं काय येईल? 94.5 येईल. बरोबर आहे. 94.5 झालं ते म्हणजे कितीने कमी राहिलं? 5.5 ना कमी राहिलं. त्याला जर सॉल्व केलं तर 94.5% येईल. तर याचं उत्तर काय येईल मग? एवढं येईल, 5.5. ठीक आहे, पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 16 रुपये. म्हणजे 10 पुस्तकांची किंमत किती झाली? 160 रुपये. आता त्यांनी काय म्हटलं? 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 9.5. म्हणजे 9.5, 9 × 8 = 72 आणि 8चे अर्धे केले तर 4 म्हणजे 76 रुपये झाली. तर बघा, 160 मधून 76 वजा करायचं म्हणजे उरलेल्या त्या 2 पुस्तकांची किंमत निघेल. तर 76 वजा केले तर आले 84. आता बघायचं याच्यामधले हे 4 ऑप्शन आहे, याच्यामधल्या कोणत्याची बेरीज 84 येते? तर पहिल्या ऑप्शनची बेरीज 84 येते म्हणून या गणिताचे उत्तर पहिला ऑप्शन आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, आधी काय केलं? 10% नफा, त्यानंतर 20%, नंतर 30% है ना. तर बघा, तिघांचा मिळून किती टक्के है ना, असं म्हटलेलं आहे त्यांनी. किरकोळ व्यापाऱ्यांसाठी, नंतर त्यांनी स्वतःसाठी 10%, घाऊक व्यापारासाठी 20% व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी. तर तिघांचा जर आपल्याला कंबाईन काढायचं असेल
तर काय करावं लागते, आधी दोघांचं काढू. 10 आणि 20चं काढायचं आहे, तर 10 आणि 20ची बेरीज करायची. 10 गुणिला 20 करायचं भागीला 100 करायचं. तुम्हाला माहिती आहे इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय, एक्स अधिक वाय प्लस एक्स वाय भागीला 100. तर याच्यावरून याचं काय निघेल मग सांगा. 20 आणि 10 30, आणि हे एक एक शून्य कपलं तर इथे काय राहील वरती 2. 30 आणि 2 किती झाले 32. तर 32, आणि आता हे कोणतं इथंपर्यंत 10 आणि 20चे मिळून आलं 32. आता इफेक्टिव्ह पर्सेंट 32 आणि 30मध्ये काढायचं. 32 अधिक 30 करायचे बेरीज, त्याच्यानंतर 32 गुणिला 30 करायचं भागीला 100 करायचं, बरोबर आहे. तर बघा इथे 32 आणि 30 किती होतात 62 आले, आणि 30 तिरी 32 तिरी किती होतात 96. 960 भागीला 100 म्हणजे 9.6 आले. ठीक आहे. तर 62 आणि 9 71, 71.6 या गणिताचं उत्तर राहील. इफेक्टिव्ह पर्सेंटच्या मेथडने काढायचे आहे. पुढचं उदाहरण बघा. 3 पुरुषांनी केलेले काम 5 मुलांनी केलेल्या कामाच्या बरोबर आहे. 5 मुलांनी, 5 महिलांनी, 5 महिला म्हणजे स्त्रिया घेऊ, यस घेऊ आपण, ठीक आहे. केलेले काम 8 मुलांनी केलेल्या कामाच्या बरोबर आहे. तर बघा त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतात ते काम करायला. तर 12 पुरुष, इथे जर आपण 12 पुरुष केले तर किती मुलं होतील, याला 4ने गुणला आहे, याला 4ने गुणावं लागेल, म्हणजे 20 मुलं होतील इथे. 12 पुरुष म्हणजे 20 मुलं, आणि हे किती आहे 14 मुलं, म्हणजे किती झाले 34 मुलं, आणि हे 24 दिवसात करतात. तर हे याचं हा एक इक्वेशन बनला 34 गुणिला 24, बरोबर आहे. आता मला सांगा त्यांनी विचारलेलं काय 9 पुरुष. आता 9 पुरुष म्हणजे याला 3ने गुणावं लागेल. 3ने गुणलं तर 9 पुरुष आले, म्हणजे किती मुलं आले, याला पण 3ने गुणलं म्हणजे 15 मुलं आले. ठीक आहे. 9 पुरुष म्हणजे 15 मुलं. आता यांनी काय म्हटलं पुढे, 9 पुरुष 15 महिला. 15 महिला म्हणजे हे स्त्रिया किती झाल्या 15. 15 व्हायसाठी 15 स्त्रिया व्हायसाठी इथं 3ने गुणावं लागलं, याला पण 3ने गुणावं लागेल, म्हणजे 24 मुलं. 15 स्त्रिया म्हणजे 24 मुलं. तर इथे काय होईल, आता हे 15 मुलं आणि हे 24 मुलं, आणि पुढे काय, पुढे आहे 12 मुलं. तर 15 आणि 12, 24 आणि 12 36, 36 आणि 15 51. तर 51 मुलं ते काम किती दिवसात करतील, तर 51 याला भागायचं. हे जे इक्वेशन आलेलं होतं 34 गुणिला 24, इथे 17 दुणे 34, 17 तरी 51, या 3नी याला भाग जातो 24ला 8चा, तर 8 दोन्ही किती आले 16 आले. ठीक आहे. तर हे 16 या गणिताचे उत्तर राहील. पुढचं उदाहरण बघा. एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जातो. 305 क्षमतेसाठी भरायला त्याला 8 तास लागतात. बघा 305 क्षमता भरायला 8 तास लागतात. तर काय पूर्ण तलाव भरायला किती वेळ लागेल, तर काय करायचं, या 305चे उलटे करायचे, 503 होईल. ठीक आहे. तर याने 8ला गुणायचं तर किती आलं 40 भागीला 3. आता याने जर याला भागितलं तर किती येते 13, 103. 103ला जर मिनिटात कन्वर्ट करायचं आहे तर याला 60 मिनिटांनी गुणायचं, तर किती आले 20 मिनटं, म्हणजे 13 तास 20 मिनटं. 13 तास 20 मिनटं या गणिताचे उत्तर राहील. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे. 2024मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43 वरून 65 वर गेली, म्हणजे कितीने वाढली टक्केवारी, 22% वाढली. ठीक आहे. तर 43च्या तुलनेत काढायचं आहे, म्हणजे 22 भागीला 43 करावं लागेल, गुणीला 100 करावं लागेल, म्हणजे टक्केवारी निघून जाईल, म्हणजे किती आले 2200 भागीला 43. तर 43ने जर 2200ला भाग देतो म्हणलं तर 5चा भाग जाईल, म्हणजे 215 येईल, नंतर 50 येईल, म्हणजे 1च्या भाग जाईल, 51.16 हे या गणिताचं उत्तर निघेल. चला पुढच्या गणिताकडे. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला. वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काय असते 2 पाय आर एच. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि घनफळ काय असते पाय आर वर्ग एच. आता जर याला पाय आर वर्ग एचला 2 पाय आर एचनी भागितलं तर या ठिकाणी काय होईल, 24 64ला 352 भागावं लागेल, तर इथे जाईल 7चा भाग, याचं उत्तर आलं 7. ठीक आहे. 352 जर याला भागितलं तर 7 येईल उत्तर. आता हे पाय इथे कॅन्सल झाला, हा वर्ग आर सोबत कॅन्सल झाला, हा एच कॅन्सल झाला, म्हणजे r/2ची किंमत आली 7. r/2ची किंमत आली 7, म्हणजे r बरोबर किती आले 14. r बरोबर 14 आले. ह्या इक्वेशनमध्ये टाकायचं. आता 2 गुणिला 22/7 गुणिला 14 गुणिला एच बरोबर 352, बरोबर आहे. याची किंमत किती आहे 352. 352 लिहिलं आहे. तर 7 दुणे 14चा भाग गेला, 22 दुणे 44 गुणिला 2 म्हणजे 88. 88 गुणिला एच म्हणजे 352. आता या 352ला या 88नी भागितलं आपण,
तर 4 उत्तर येते. तर या गणिताचे उत्तर 4 आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. तर देशातील राज्यांची संख्या केंद्राच्या प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर बघा, हे राज्याची संख्या 52 पकडू आणि केंद्रशासित प्रदेशांची 13, म्हणजे दोघांची मिळून किती झाली संख्या? 65 झाली. बरोबर आहे, दोघांची 65 झाली. आणि राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे काढायचे आहे तर 52 मधून 13 वजा करायचे, म्हणजे किती आलं? 39. आणि या 39ला या 65ने भागायचं, गुणिला 100 करायचं. 13 3 39, 13 पंचे 65. तर हे 5नी याला 20च्या भाग जातो, 20 3 60. तर 60% याचं उत्तर राहील. चला पुढचं उदाहरण बघा. इथे दिलेलं आहे 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे. त्या संख्या एकाच 2 या प्रमाणात आहे. तर एक संख्या आपण x मानली तर दुसरी काय होईल? 2x होईल. या दोघांचा गुणाकार किती दिलेला आहे? 50 दिलेला आहे. तर इथे काय होईल? 2x वर्ग बरोबर 50. 2 इकडे नेले तर याला भागाकारात जाईल, म्हणजे x वर्ग बरोबर काय येईल? 25 येईल. आता x ची किंमत किती येईल मग? 5 येईल. बरोबर आहे, x ची किंमत किती येईल? 5 येईल. तर आता त्यांनी काय विचारलं आहे? तर त्या संख्यांची बेरीज विचारली आहे. ही 5 झाली तर ही किती होईल? 10 होईल. दोघांची बेरीज किती होईल? 15 होईल. तर 15 याचं उत्तर. चला, सान्वी युविकापेक्षा उंच आहे व निलयपेक्षा नाही. सान्वी ही युविकापेक्षा उंच आहे पण निलयपेक्षा नाही, म्हणजे निलय हा सान्वीपेक्षा उंच आहे. हां, चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. चैताली ही कोणापेक्षा? नमितापेक्षा उंच आहे. नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. ठीक आहे, तर सर्वात उंच कोण आहे? सर्वात उंच कोण आहे? हाच आहे, नीलाक्ष. नीलाक्ष सर्वात उंच आहे. ठीक आहे, चला पुढच्या गणिताकडे जाऊया. इथे बघा, अशा प्रकारची आकृती असली त्रिकोणाची तर इथे खाली बघायचं 1 2 3 4 5 आणि 6 भागात हे विभागलेलं आहे. तर या 6 भागांची बेरीज करायची, तेवढे त्रिकोण असतात. 4 5 आणि 6 अशी बेरीज करायची. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 21, 21 याचं उत्तर. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, इथे काय दिलेलं आहे? याच्या अपोजिट साईडला इथे डार्क झालेलं आहे. तर याच्या अपोजिट साईडला इथे फेंट येईल. याच्या अपोजिट साईडला इथे फेंट असलेली आकृती 4 नंबरची आहे, म्हणून याचे उत्तर 4 नंबरचं आहे. चला इथे बघा, सी साठी इथे 3 वापरलेलं आहे आणि ई साठी इथे 5 वापरलेलं आहे. ठीक आहे, पहिला आणि शेवटचं पकडलं तर इथे डी साठी 4 वापरलेलं आहे. बघूया, तर हा ऑप्शन एक रॉंग झाला. 4 वापरलेले 3 ऑप्शन आहे, 4 4 आणि 4. ठीक आहे, आता टी साठी टीची व्हॅल्यू टी जर ABCD मध्ये टी कोणत्या स्थानावर आहे? तर 20व्या स्थानावर आहे. तर 20व्या स्थानावर फक्त 1 मध्ये वापरलेलं आहे, म्हणून या गणिताचं उत्तर 1 आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? किती असते? 180 डिग्री असते. तर बघा, इथे एक कोण दिलेला आहे 30x, दुसरा कोण दिलेला आहे 40x आणि तिसरं काय दिलेलं आहे 38 अधिक x. या तिघांची बेरीज किती होईल? 180. आता बघा, 30 आणि 40 70, 70 आणि हा 1 म्हणजे 71x अधिक 38 बरोबर काय होईल? 180. हे 38 इकडे घेऊन गेलो आपण, तर इथे 71x आणि 180 मधून 38 वजा केले तर किती येतात? 142 येतात. 71ने याला भागितलं दोन्ही साईडला तर एक्सची किंमत 2 निघेल, म्हणजे काय होईल? इथे एक्सची किंमत 2 राहील. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडून चौथ्या जागेवर हलवले जाते तर रांगेत डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? उजव्या बाजूने तिची जागा विचारलेली आहे. 21 मुली आहे रांगेत, बरोबर आहे, 21 मुली आहे. आणि जेव्हा मोनिकाला उजवीकडून हे उजवी बाजू ही पकडू, उजवीकडून चौथ्या नंबरवर हलवले जाते तर ती 12व्या स्थानावर येते. चौथ्या नंबरवर हलवले जाते तर 12व्या स्थानावर येते, म्हणजे आधी कोणत्या? 16व्या स्थानावर असेल, मग इथून 15व्या 14व्या 13व्या आणि 12व्या स्थानावर आली ती. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? हलवण्याआधी उजव्या बाजूने कितवी जागा होती म्हणते तिची. ठीक आहे, तर इकडे किती लोक आहेत? 17 18 19 20
एकवीस लोक आहेत, बरोबर आहे. तर डाव्या बाजूने 12व्या नंबरवर आली, इकडून 12व्या नंबरवर आली ही. हलवल्यानंतर ते 21 जण होते आणि इकडून कोणत्या नंबरवर असेल? उजव्याकडून. जर इकडून जर या नंबरवर आली तर बघा ते काय दिलेलं आहे, हे 21 जणांची रांग दिलेली आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 लोकांची रांग आहे, बरोबर आहे. आता ते काय म्हणते, मोनिकाला उजवीकडे 4थ्या स्थानावर हलवले जाते. म्हणजे तिचं स्थान कोणतं आहे ते आपल्याला माहीत नाही, परंतु उजवीकडून म्हणजे इकडून 21 कडून तिला 4थ्या स्थानावर हलवले जाते. तेव्हा ती डावीकडून 12व्या स्थानावर येते. तर डावीकडून इथून ती आली 12व्या स्थानावर आली, ठीक आहे. आणि डावीकडून 12व्या स्थानावर आली ती, ठीक आहे. परंतु उजवीकडून तिला कुठून हलवलं ते आपल्याला माहीत नाही, ठीक आहे. तिच्या डाव्या बाजूने 12व्या स्थानावर येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कोणती जागा होती हलवण्याआधीची? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12व्या स्थानावर इथे आली ती, ठीक आहे. म्हणजे हलवण्याआधी 1 2 3 4 म्हणजे इथे 14व्या स्थानावर तिची जागा होती, ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. इथे बघा खूप सारे लॉजिक वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे लावून बघितले. माझं लॉजिक एक सिंपल आहे बघा. 5 आणि 1 याचा वर्ग केला, दोघांची बेरीज करून वर्ग केला तर 36 येते, 6चा वर्ग. नंतर 8 आणि 1 9च्या वर्गाच्या 9 दोघांची बेरीज केली आणि त्याचा वर्ग केला तर इथे 81 येते. आणि 8 आणि 6 14, 14चा वर्ग केला तर इथे किती येते? 196 येते, ठीक आहे. झालं. पुढे बघा. चला इथे बघा 2 गुणिला 6 केलं तर 12 येते आणि 12 गुणिला 5.5 केलं तर येते 66. 66 गुणिला 5 केलं तर 330 यायला पाहिजे होतं. आता 330 गुणिला 4.5 केलं तर येते 1485, ठीक आहे. 1485 गुणिला 4 केलं तर 59 40 येते आणि 59 आलं. याला 3.5ने गुणलं तर ही समोरची संख्या येते. परंतु इथे कोणती संख्या आहे? 297. इथे काय असायला पाहिजे होतं? 330, म्हणून 297 ही संख्या रॉंग आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 1 ते 100 अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहे आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे? तर 4 पहिला अंक, त्याच्यानंतर 14, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 24 नंतर 34 नाही होणार, 34ला 4ने भाग जात नाही. नंतर येतं 40, ठीक आहे. 40 नंतर येते 44, त्याच्यानंतर 48, नंतर येते 54, 54ला जात नाही, 64ला जाते, त्याच्यानंतर 74ला जात नाही, 84ला जाते, त्याच्यानंतर 94ला जात नाही. म्हणजे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, 4ने पूर्ण भाग जाणारे 4, 14ला जात नाही. हां हे बघा 14ला जात नाही, म्हणून हे काय होईल? 1 2 3 4 5 6 आणि 7, 7च आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे सर्व 20 प्रश्न आपण सोडवलेले आहे. चला धन्यवाद.